चला टाइम अलर्ट राहील. चला फोल्डिंग लावा आता. न्यू गोल्डन पोसरी पक्ष गावदेवी अंजूर. बिग फाईट मॅच. एक रसायनी विभागातील संघ, दुसरा भिवंडीचा संघ आपल्याला पाहा मिळतो अंजूर. 3-3 षटकांचा सामना असेल. एक षटक पॉवर प्लेचं असेल, लक्षात ठेवा आपण. सलामीची जोडी मैदानामध्ये गावदेवी अंजूर संघाची. निखिल म्हात्रे आणि आकाश पाटील ही ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळतो आपल्याला गावदेवी अंजूर संघाची. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. गोलंदाज मनीष तात्रे, टेनिस क्रिकेट मधील अत्यंत हातक खेळाडू पाहा मिळतो आपल्याला. नेहमी गोलंदाजाच्या जोरावरती ज्याने चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघामध्ये स्थान आपलं अबाधित ठेवलंय तो मनीष तात्रेला पाहतोय आपण. 3-3 षटकांचे सामने. हा, जास्त टाइमपास नका करू, कारण ऑलरेडी आता 4:30 वाजतात. आपल्याकडे जसं पाहिलं तर आता 1 तासच उरलाय, कारण त्यानंतर थोडासा अंधार होतोय. त्यामुळे उजेडात जर खेळायचं असेल तर आपण थोडीशी घाई करा आणि सामन्याला सुरुवात होते. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पहा मिळतोय. डावकुरी आताचा फलंदाज निखिल म्हात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती. मनीष तात्रे 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय आपण. एक लॉंग ऑफ लाईन आणि एक डीप मिड विकेट. गेम स्टार्ट. पहिलाच बॉल, बॅक टू बॉलर्स. वा, अतिशय चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. मनीष तात्रे गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पतलावरती एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून आपली ख्याती निर्माण केली आहे. तो या न्यू गोल्डन पोसरी संघाचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू होता. जवळपास फिल्डर नाहीये, दूरवरून फिल्डर आल्यात. एक धाव कंप्लीट. एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. अंजूरचा विचार केला तर त्यांनी सुद्धा खूप दूरवरचा प्रवास पार करून सामने खेळण्यासाठी मुरबीच्या मैदानावरती आलाय. त्यांचं स्वागत, कारण आजकाल दूरवरचे संघ ते सुद्धा वेळेवरती येतात. बराच वेळा पाहायला मिळतो आपण. रात्री जेथे नाईट टुर्नामेंट होती बुरदुलच्या मैदानावरती, टेंबिवली संघ तब्बल 2.5 तास उशिराने आला. त्यामुळे कुठे का होईना प्रेक्षकांचा थोडासा हिरमुसलीपणा होत असताना आपल्याला नेहमीच असं पाहायला मिळतोय. 2 चेंडू एकदा आली आहे. स्ट्राईकला रोटेट करत असताना ओ फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर. फिल्डर नाहीये, चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरून. षटकार. Skill artist, got the ball. Some give it up, some give it up, some give it up to our girls. 5 million and 40 naughty. षटकार आलाय. फलंदाज आकाश पाटीलला पाहतोय. अंजूर टीमचा खेळाडू, ओपनिंग प्लेयर. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. बॉल अब येत आहे. फिल्डर खाली येतोय. चांगला छेद स्वीकारला जातोय. आदर्श होते त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय या गावदेवी अंजूरला. चला बॅटर पटकन जायचं मैदानामध्ये. पांडुरंग मामा
चला बॅटर आपण जास्त वेळ नका घेऊ प्लीज. पहा पंचांनी सांगितलंय टाइम अलर्ट केलंय त्यामुळे आपण सुद्धा सहकार्य करा नाहीतर एखाद्या टीमला मग पॅनल्टी लागली मग विनाकारण पंचांनाहून दोष देऊ नका आपण कारण आम्ही तुमच्या जिताचं सांगतोय. वनडाऊनचा खेळाडू कुणाल म्हात्रे मैदानावरती गावदेवी अंजीर संघाचा खेळाडू बिग शॉट फटका चांगला हवेत आहे खेळाडू उपस्थित आहेत त्यांच्या अभाग्याच्या बाहेर पहा मिळतोय चेंडू साधावा षटकार. या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला जरी एक खेळाडूला बाद केलं असलं तरी सुद्धा 2 षटकार आल्यात. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय. हो गुड कॅच फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का गावदेवी अंजूर. चला आता पहिल्या षटकाचा केस संपला जेथे 2 षटकार आले 2 खेळाडू बाद झाले. तर आमचे मुरबीगावचे जयदेव दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. याच्यानंतर सामना असेल टीम तलोजा विपक्ष गोवे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे तळोजे आणि गोवे संघ. 3 षटकांचा सामना असेल. गोलंदाज पहा मिळतो आपल्याला आता मयूर पाटील न्यू गोल्डन पोसरी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू गेली कित्येक वर्ष आपल्या टीमला लीड करत असताना. पहिलाच बॉल फटका चांगला आहे स्क्रीन समोर फिल्डर आहेत मात्र बनतील प्रेक्षक. पहिल्याच बॉल वरती बिग शॉट. एकच जामे एकापेक्षा जास्त नाही आहे. येणारे प्रत्येक फलंदाज मात्र मोठ्या फटक्याच्या शोधात असतो आणि वेळेला जर पाहिलं तर अद्यापर्यंत 3 मोठे षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. सिंगल डबल कमी आल्या षटकारानेच मात्र जास्त धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन आता पोहोचतोय ती 20च्या घरामध्ये. 20 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्या. तेथे दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर डॉट एकेरी धाव. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय मयूर पाटील झेल खाली कॉट अँड बॉल आणि झेल सोडणार नाही आहे. फलंदाज बाद 4था धक्का प्रतिपाडे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडा स्किड झाल्यात फलंदाज संकेत मनेरा यांना पाहतोय आपण. एक धाव मिळाली. 21 धाबा. दुसरं षटक प्रगतीपथावर. लास्ट टू गो. रायटी लेफ्टी पहा मिळतो आपल्याला हे खेळाडू. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना टीम न्यू गोल्डन पोसरी संघ चांगला चेंडू जाऊ दिला. वेल लेफ्ट आणि फलंदाज पाहतच राहिले आशाभूत नजरेने. चेंडू गेलाय डॉट. 2 ओव्हरचा केस संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी अंजूर संघाने बनवल्यात 3 गडी बाद 21 धावा. डीजे तळोजे टीम कॅप्टन यायचं आपण लगेच टॉस करू आपण. एका षटकाचा खेळ राहिलाय कारण टीम गोवे संघाचा कॅप्टन उपस्थित झाला. तळोजे संघ चला कॅप्टनला पाठवून द्या आपण. तिसरं षटक 2 ओव्हरमध्ये 21 धाबा बनवल्यात. त्याच्या मोबदल्यात 3 खेळाडू बाद झाल्यात टीम गावदेवी अंजूर संघाचे. तिसरं षटक विशाल भोईरला पाहतोय आपण. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा फटका बसलाय. कोण कॅच घेईल? कॉल आहे या ठिकाणी. अगदी सरळ आले स्क्रीन समोर. फलंदाज बाद. गुड कॅच. अखिल भोईर आले होते. आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो अंजूर टीमचा. चला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात. ज्या फलंदाजाने 2 षटकार मारले तो सुद्धा बाद झाला. त्यानंतर मात्र पाहतोय आपण 7व्या 8व्या क्रमांकाचे खेळाडू आता मैदानामध्ये आल्यात. 7व्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय आपण यश पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा पायातला चेंडू अगदी खोदून काढलाय. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना शिवसेनेचा बुलंद आवाज आमचे मनीष शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. आणि महाडिक काका हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्वागत. न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. आता तिसरं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला आहे मात्र पुन्हा एकदा जास्त उंची. पुन्हा एकदा कॉट अँड बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड कॅच. तर या दरम्यान पाहतो आपण या स्पर्धेसाठी स्पर्धा म्हटली की कोणाचा तरी हातभार हवा असतो आणि सडल हाताने मदत करतात किंवा इतर वस्तू स्वरूपामध्ये देणारे आमचे मनीष शेठ विनायक पाटील मुरबीगाव यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी ज्या ट्रॉफ्या दिल्यात त्याबद्दल त्यांचा आम्ही सतत आभार मानतोय की ज्याने या स्पर्धेसाठी त्याने मदतीचा हात दिलाय. पुन्हा एकदा आपला सतत आभार. जाऊया मॅच मध्ये जिथे नेट टू नेट फाईट पाहायला मिळते. एकीकडे गावदेवी अंजूर, दुसरीकडे न्यू गोल्डन पोसरी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना मयूर पाटील चित्त्याच्या चपळाईने चेंडूवरती आल्यात. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. धावसंख्या पहा मिळतो तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा. जो धावफलक होता तो मात्र
फार कमी पहा मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 13. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवातीला षटकार आला, त्यानंतर मयूर पाटीलनं केलेलं कमबॅक आणि त्यानंतर पाहतोय आपण आता विशाल भोईर शेवटचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. लो फुल टॉस ऑन साइडला फक्त सिंगल डबल ला प्राधान्य देत असताना पेडगावचे श्रीमान गुरु खांदेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं. आपण शेवटचा चेंडू आहे या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल भोईरची 3 अद्यापर्यंत धाबा दिल्या, 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. फुल टॉस शेवटचा बॉल होता नाही, चुकीचा चेंडू हाताळला गेला. जिथे चांगला षटक हाताळत असताना मात्र शेवटचा चेंडू अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला, मात्र नाही जमलं. षटकार आला आणि एकूण धावसंख्या 30 धावा. 10ची सरासरी 31 धावसंख्येचं लक्ष. चला टॉस करूया. आमचे जयदेव पाटील मुरबी हे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे आपण करतोय. टॉस भाग 11 तलोजा विपक्ष त्या फाट करत असताना टीम गोळे संघ. तर या ठिकाणी आपण जाऊया मंचावरती, जेथे पाहुणे मंडळी त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत. ओके, तलोजा संघाने टॉस जिंकलाय. आली बॉलिंग बॅटिंग. ओके, तर मंचावरती उपस्थित आमचे महाडिक काका आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करूया. या काका या. शैलेदादा आपल्या शुभाशय आपण करायचं आहे, ज्याने या स्पर्धेसाठी पूर्णपणे आम्हाला चेंडू पुरवल्यात. पूर्णपणे त्यांच्याच शुभाशय आपण महाडिक काकांचा सन्मान करतोय. जयदेव दादा सुद्धा उपस्थित आहेत, मनीष दादा पाटील आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहतोय आपण. फिल्डिंग ओके. भाग 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला अंजूर संघ, चला मैदानाचा ताबा घ्या. महाडिक काकांचा मान सन्मान करत असताना मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पूर्ण मॅनेजमेंटची कमिटी या ठिकाणी पाहा मिळतो. त्याचबरोबर मनीष दादा नको बोलले. जयदेव दादा जयदेव दादा मग यालच ना आता 5 दिवस यायचंच आहे ना तुम्हाला. नको बोलता. चला या ठिकाणी मनीष दादांचं सुद्धा पाहतोय आपण आगमन करण. त्यांच्याच वतीनं आम्हाला फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या सुबक आणि सुंदर ट्रॉफ्या दिल्यात. त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. पटापट घ्या. चला चला 4:45 झाले. परत अजून एक सामना होणार होते. चला चला आता फिल्डिंग लावून घ्या आपण. गावदेवी अंजूर संघ मी मुरबीला आहे. हो मॅचला आलो. हो मीटिंग होती, यायचंच होतं मला. आता लवकर लगेच 5-4:30 वाजता ना 4 आल्यात का निघलो असतो मी. आता काय मला झालं आता. हे बॅटर कोण सांगा जरा. अच्छा मयूर पाटील अजून. हो हो आहेत मनोजकडे माझ्याकडे दोघांकडे. हो लिस्ट आहे लिस्ट आहे. हो 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 चालेल चालेल. ते झालं रात्री मनोजचं ना माझं बोलणं. पैसे आहेत बरं आपल्याकडे आहेत. चला 30 धावा केल्यात. 31चं लक्ष असेल आणि 31चं टार्गेट आता कशा प्रकारे चेस करेल टीम न्यू गोल्डन पोसरी संघ. मयूर पाटीलचा संघ पहा मिळतोय मैदानामध्ये. गेली कित्येक वर्षे रसायनी विभागामधून हा संघ
फार दूरवरती, मात्र मागच्या 2 वर्षामध्ये तसा दूरवरचा प्रवास केला नाहीये, कारण सातत्याने हा संघ बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये सातत्याने खेळण्यासाठी पाहिला. मात्र काही वर्षापासून हा संघ पहा मिळतो आपल्याला, कारण सध्या तरी आता बऱ्याच खेळाडूंना काम धंदा असतो, त्यामुळे वेळ मिळत नाहीये क्रिकेटसाठी. हरकत नाहीये, पहिली स्वतःची नैतिक जबाबदारी पार पाडावी. तर जाऊया मॅच मध्ये पुन्हा एकदा 31चं टार्गेट. पहिलाच बॉल फटका चांगला केल्यात, मिडऑफचा फिल्डर होता, अगदी त्याच्या जवळून काढत असताना चेंडूला पहिल्याच बॉलवरती 4. मैदान कोणतंही असो, खेकड्यांचं असो या क्रिकेटचं, गर्दी तर होणारच, कारण आमचे प्रेक्षक वर्ग पाहतात. पुन्हा एकदा हो हो, व्हॉट अ शॉट, कॉपी बुक स्टाईलने. काय फटकाय, नजाकत भरा, मिळतील त्या 6 धावा. गुड शॉट. एक चौकार एक षटकार टोकला. 31चं टार्गेट असताना 2 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, चेंडूला फटका चांगला, व्हॉट अ शॉट, उडवलाय लागोपाठचा दुसरा. अखिल भोईरच्या बॅटमधून षटकार 6. आता लाईव्ह मध्ये आल्यात आणि त्यांना आता वेळ कमी मिळतोय, कारण आपल्याला सुद्धा घाई आहे, कारण आता जवळजवळ 5 वाजायला आल्यात आणि अशा वेळेला पाहतोय आपण. आता मी अगोदरच सांगितलं की 5:30 वाजले की थोडासा अंधार होतो, त्यामुळे आपण थोडं फास्ट घ्या. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आल्या, 2 षटकार एक चौकार अखिल भोईरच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करत असताना कुणाल म्हात्रे, एक चांगला गोलंदाज आहे त्यांचा टीमचा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सरळ केल्यात आणि मिळतील इथे चौकार आलाय भोईरच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आशियामध्ये. पहिल्या 4 चेंडूवरती 20 धाबा. सामन्याचा निकाल स्पष्ट करत असताना अखिल भोईर यॉज ऑन अ फायर. पुन्हा एकदा काय बॅटिंग होते अखिल भोईरची आज. 3 चौकार 2 षटकार आल्यात, 24 धावा, 31 करायचे. न्यू गोल्डन पोसरी संघाला 7. हो, लेटकट फलंदाज बाद, पॉइंटच्या दिशेला झेल दिलाय. 5 चेंडू चांगले होते, चांगले फटकेबाजी, 3 चौकार 2 षटकार. मात्र 6व्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, बिग लॉस. तर अद्यापही 7 धावसंख्येची गरज आहे. मनीष तात्रे वनडाऊनचा खेळाडू मयूर पाटीलच्या जोडीला पाहतोय आपण. आता उरलंय काय, 12 मध्ये 7 बनवायचे आहेत, मात्र आता 7 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, कारण स्पर्धेचा नियम आहे धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करायची आहे. म्हणजे कायमस्वरूपी पाठलाग करायचं आहे, ते टॉसला महत्त्व नाही आहे, विकेटला महत्त्व नाही आहे, त्यामुळे आपल्याला धावांचा पाठलाग कायमस्वरूपी करावा लागेल. पहिलाच बॉल रिव्हर्स केल्यात, फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर 4. चौकार.
चांगली बॅटिंग झाली आहे. मयूरने सुद्धा पहिला चेंडू फेस करत असताना चौका टोकलाय. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला चेंडू होता. आशाभूत नजरेने मात्र हे खेळाडू पाहत राहिले. 10 चेंडू आणि फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल का? ओ, इथे झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागला आणखीन एक. आता 3 धावसंख्येची गरज असताना दुसरा धक्का लागतोय न्यू गोल्डन पोसरी संघाला. पुढचा सामना सुद्धा 3-3 ओव्हरचा या ठिकाणी पहा मिळेल आपल्याला दोन संघामध्ये. ऋषिकेश मैदानामध्ये जात असताना आता 2 खेळाडू बाद झाल्यात. पहिल्यांदा अखिल भोईर ज्याने चौकार षटकारांची जडी लावली आहे मैदानावरती. मयूर पाटीलने सुद्धा एक चौकार दाखवला. त्यानंतर मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल पहिल्याच ओव्हरमध्ये झाली आहे. त्यामुळे फक्त आता 3 धावा करायच्या आहेत. हो, चांगला फटका केल्यात सेफ लँड होईल. 1 धाव कंप्लीट केली जातोय. 1च धाव. हो, इथे 2 धावा सहज झाल्या असते मात्र नाही. 1च धाव घेणं पसंत केलंय मनीष. 29 धावा. 8 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पहा मिळतोय. मनीष तात्रेला पाहतोय डावकुरी हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. 1 धाव. स्कोर इज लेवल. फक्त 1